विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण अर्थशास्त्र विषयातील एकूण 4 प्रकरणांचा ऑनलाईनरित्या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास पूर्ण केलेला आहे आणि या 4ही प्रकरणावरील स्वाध्याय प्रत्येक विद्यार्थ्याच्या वर्गपाठ वहीमध्ये असणं गरजेचं आहे। आज आपण अभ्यासक्रमामधील नवीन प्रकरण सुरू करणार आहोत। प्रकरण क्रमांक 5, बाजाराचे प्रकार, फर्म्स ऑफ मार्केट। या प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहोत। अत्यंत सोपं असं हे प्रकरण आहे। या प्रकरणामध्ये आपल्याला प्रामुख्याने बाजार म्हणजे काय, बाजाराची व्याख्या आणि बाजाराचे प्रकार किंवा बाजाराचे वर्गीकरण विचारात घ्यायचे आहे। बाजार, अनेकदा आपण व्यवहारामध्ये एखादं विशिष्ट ठिकाण किंवा एखादी विशिष्ट जागा याला बाजार असे संबोधतो। मात्र अर्थशास्त्रीयदृष्ट्या एखादी विशिष्ट जागा किंवा विशिष्ट ठिकाण म्हणजे बाजार नव्हे। उदाहरणार्थ पहा, आपल्याकडे रविवारी बाजार भरत असतो, त्या ठिकाणी भाजी बाजार भरत असतो, धान्य बाजार भरत असतो किंवा जनावरांचा बाजार भरत असतो आणि हा बाजार ज्या ठिकाणी भरतो असे ठिकाण किंवा अशी जागा यालाच आपण साधारणतः बाजार असे संबोधतो। मात्र फक्त एखादं ठिकाण किंवा एखादी जागा म्हणजे अर्थशास्त्रीयदृष्ट्या बाजार नव्हे। अर्थशास्त्रामध्ये बाजार या संकल्पनेचा अत्यंत व्यापकरित्या अर्थ विचारात घेतला जातो। बाजार ही एक प्रकारची यंत्रणा आहे, एक प्रकारची व्यवस्था आहे की ज्या ठिकाणी ग्राहक आणि विक्रेते यांचा एकमेकांशी प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या संबंध असतो। प्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी दुकानात वस्तूंची खरेदी विक्री देवाणघेवाण केली जाते। अप्रत्यक्षरित्या ऑनलाईनरित्या देखील त्या ठिकाणी वस्तू व सेवांची देवाणघेवाण खरेदी विक्री केली जाते आणि त्यामुळे बाजार ही एक व्यापक स्वरूपाची यंत्रणा आहे असं देखील आपण त्या ठिकाणी म्हणतो की ज्या ठिकाणी 2 महत्त्वाचे घटक असतात। पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे ग्राहक की जो वस्तू व सेवांची खरेदी करत असतो आणि दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे विक्रेता की ज्याच्याकडून वस्तू व सेवांची विक्री केली जाते। अशा रीतीनं ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये चालणारी देवाणघेवाण अत्यंत व्यापक स्वरूपाची अशी ही बाजाराची संकल्पना आहे। या ठिकाणी आपण बाजार म्हणजे नेमकं काय, अर्थशास्त्रीयदृष्ट्या बाजाराची केली जाणारी व्याख्या या ठिकाणी विचारात घेणार आहोत। सर्वप्रथम हे लक्षात घ्यायचं आहे की विशिष्ट ठिकाण किंवा विशिष्ट जागा याला बाजार म्हणायचं का, तर नाही। बाजार ही एक अर्थशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत व्यापक संकल्पना आहे। या ठिकाणी ऑगस्टिन कोर्नो या अर्थशास्त्रज्ञाने बाजाराची व्याख्या केलेली आहे आणि ही व्याख्या या ठिकाणी आपण विचारात घेणार आहोत। काय म्हटलेलं आहे ऑगस्टिन कोर्नो या अर्थशास्त्रज्ञाने, ज्या ठिकाणी वस्तूंची खरेदी विक्री केली जाते अशी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नसून असा संपूर्ण भूप्रदेश की ज्या खरेदीदार आणि विक्रेते यांचा परस्परांशी इतका जवळचा संबंध असतो की ज्यामुळे एकाच वस्तूची किंमत सर्वत्र सहज आणि लवकर समान होण्याची प्रवृत्ती असते। बाजार हे संभाव्य ग्राहक व संभाव्य विक्रेते यांच्यातील परस्पर संबंधाचे जाळे आहे। ऑगस्टिन कोर्नो या अर्थशास्त्रज्ञाने केलेली व्याख्या सर्वांनी व्याख्या व्यवस्थित लक्षात घ्यायची आहे, व्यवस्थित त्या ठिकाणी पाठ करायचे आहे। काय म्हटलंय ऑगस्टिन कोर्नो यांनी, ज्या ठिकाणी वस्तूंची खरेदी विक्री केली जाते असं विशिष्ट ठिकाण, या विशिष्ट ठिकाणाला बाजार म्हणायचं का, तर नाही। बाजार म्हणजे संपूर्ण भूप्रदेश की ज्यामध्ये ग्राहक आणि विक्रेते यांचा एकमेकांशी अत्यंत जवळचा संबंध असतो आणि त्यामुळे एखाद्या वस्तूची किंमत सर्वत्र सहज आणि लवकर समान होण्याची प्रवृत्ती दिसून येते। या पद्धतीने
ऑगस्टिन कुर्नो या अर्थशास्त्रज्ञाने व्याख्या केलेली आहे. अत्यंत सोप्या अशी व्याख्या आहे. व्याख्या सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. पुन्हा एकदा सांगतो पहा, ज्या ठिकाणी वस्तूंची खरेदी विक्री केली जाते असे विशिष्ट भूप्रदेश म्हणजे बाजार नसून असा संपूर्ण प्रदेश की ज्यामध्ये ग्राहक आणि विक्रेते यांचा एकमेकांशी इतका जवळचा संबंध येतो की त्यामुळे एखाद्या वस्तूची किंमत सर्वत्र सहज आणि लवकर समान होण्याची प्रवृत्ती दिसून येते. यालाच अर्थशास्त्रीयदृष्ट्या काय म्हणायचं? बाजार. बाजार ही संभाव्य ग्राहक आणि संभाव्य विक्रेते यांच्यामध्ये असणारं एक प्रकारचं जाळ आहे की ज्या ठिकाणी ग्राहक आणि विक्रेते यांचा एकमेकांशी अत्यंत जवळचा संबंध येतो. त्या ठिकाणी बाजार निर्माण होण्यासाठी किंवा बाजार अस्तित्वात येण्यासाठी कोणकोणत्या घटकांची आवश्यकता असते किंवा कोणकोणत्या बाबी आवश्यक आहेत, त्या बाबी या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत. कोणकोणत्या बाबी आवश्यक आहेत बाजार निर्माण होण्यासाठी? तर त्यामध्ये पहिला घटक सांगता येईल, पहिली गोष्ट आपल्याला सांगता येईल ग्राहक आणि विक्रेते. बाजार अस्तित्वात येण्यासाठी ग्राहक असणं गरजेचं आहे, विक्रेते असणं गरजेचं आहे. जर ग्राहकच नसतील बाजारात, फक्त विक्रेतेच असतील तर खऱ्या अर्थानं आपण बाजार अशी संकल्पना त्या ठिकाणी विचारात घेऊ शकतो का? नाही. बाजार या संकल्पनेमध्ये असंख्य ग्राहक असणं गरजेचं आहे, असंख्य विक्रेते असणं गरजेचं आहे. पहिला घटक बाजार निर्माण होण्यासाठी आवश्यक असणारे पहिला घटक किंवा पहिली बाब आपल्याला सांगता येते. नंतर बाजार निर्माण होण्यासाठी दुसरी महत्त्वाची बाब आहे वस्तू व सेवा यांची खरेदी विक्री. ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री होणं गरजेचं आहे. विक्री कोण करतो? विक्रेता. आणि खरेदी कोण करतो? ग्राहक. तर अशा रीतीनं बाजारात ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये वस्तू आणि सेवा यांची खरेदी विक्री होणं गरजेचं आहे. नंतर तिसरा महत्त्वाचा घटक येतो बाजार या संकल्पनेअंतर्गत वस्तूची किंमत. ज्या वस्तूची बाजारात खरेदी विक्री केली जाणार आहे अशा वस्तूची बाजारात विशिष्ट किंमत असणं गरजेचं आहे की ज्या किमतीला विक्रेत्याकडून त्या ठिकाणी खरेदीदार ग्राहक वस्तू खरेदी करतो. नंतर चौथा घटक आहे प्रामुख्याने ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये अत्यंत जवळचा संबंध असणं गरजेचं आहे. मग तो संबंध प्रत्यक्षरित्या असेल किंवा अप्रत्यक्षरित्या असेल, ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये जवळचा संबंध असणं गरजेचं असतं. आणि पाचवा घटक आहे त्या ठिकाणी बाजारविषयक संपूर्ण ज्ञान. त्या ठिकाणी प्रामुख्याने विक्रेत्याला बाजारविषयक सर्व ज्ञान असणं गरजेचं आहे. ग्राहकाला देखील बाजारविषयक संपूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे. कोणत्या वस्तू विक्रीसाठी आहेत, किती प्रमाणात आहेत, वस्तूची किंमत काय आहे, या पद्धतीने बाजाराचे संपूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे. अशा रीतीनं त्या ठिकाणी बाजार निर्माण होण्यासाठी आवश्यक असणारे घटक किती घटक सांगितले पाहिजे? एकूण 5 घटक. पहिला घटक म्हणजे ग्राहक आणि विक्रेते असणं गरजेचं आहे. दुसरा घटक म्हणजे ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये वस्तू व सेवांची खरेदी विक्री होणं गरजेचं आहे. तिसरा घटक म्हणजे ज्या वस्तूंची खरेदी विक्री होणार आहे त्या वस्तूची विशिष्ट किंमत अस्तित्वात असणं गरजेचं आहे. चौथा घटक ग्राहक आणि विक्रेते यांचा एकमेकांशी अत्यंत जवळचा संबंध असणं गरजेचं आहे. आणि पाचवा घटक ग्राहक आणि विक्रेते यांना बाजारपेठेचे संपूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे. जेव्हा हे सर्व घटक एकत्र येतात तेव्हाच त्या ठिकाणी बाजार ही संकल्पना अस्तित्वात आलेली आपल्याला दिसून येते. या पद्धतीने आपण बाजार या संकल्पनेविषयीची माहिती या ठिकाणी सांगतो. नंतर पुढचा घटक आहे प्रकरणात बाजाराचे वर्गीकरण किंवा बाजाराचे कोणकोणते प्रकार पडतात ते प्रकार या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायचे. पहिला मुख्य मुद्दा होता प्रकरणातील बाजार या संकल्पनेची व्याख्या. तर ऑगस्टिन कुर्नो या अर्थशास्त्रज्ञाची व्याख्या आपण विचारात घेतलेली आहे.
दुसरा घटक कोणता सांगितला मी त्या ठिकाणी बाजाराचे वर्गीकरण किंवा बाजाराचे प्रकार, बाजाराचं कशा पद्धतीने वर्गीकरण करण्यात येतं ते या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायचं आहे. बाजाराचे वर्गीकरण विचारात घेत असताना एकूण 3 गट तयार केलेले आहेत का? स्थळानुसार बाजाराचे वर्गीकरण, ब काळानुसार बाजाराचे वर्गीकरण आणि क स्पर्धेनुसार बाजाराचे वर्गीकरण. किती प्रकारे वर्गीकरण विचारात घ्यायचे आपल्याला? एकूण 3 प्रकारे वर्गीकरण विचारात घ्यायचे आहे. पुन्हा एकदा सांगतो, स्थळानुसार बाजाराचे वर्गीकरण. दुसरा प्रकार ब त्या ठिकाणी काळानुसार बाजाराचे वर्गीकरण आणि तिसरा प्रकार आहे स्पर्धेनुसार बाजाराचे वर्गीकरण. या पद्धतीने आपण एकूण 3 प्रकारे बाजाराचे वर्गीकरण विचारात घेणार आहोत, स्थळ, काळ आणि स्पर्धेनुसार. पहिला प्रकार स्थळानुसार बाजाराचे वर्गीकरण. किती प्रकारात केलेला आहे? एकूण 3 प्रकारात. पहिला प्रकार स्थानिक बाजारपेठ, दुसरा प्रकार राष्ट्रीय बाजारपेठ आणि तिसरा प्रकार आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. स्थळानुसार बाजाराचे एकूण 3 प्रकारात वर्गीकरण केले जाते. कोणते 3 प्रकार या ठिकाणी समोर लिहिलेले आहे? स्थानिक बाजारपेठ, राष्ट्रीय बाजारपेठ आणि तिसरा प्रकार आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. अत्यंत सोप्या असे प्रकार आहेत. स्थानिक बाजारपेठ, लोकल मार्केट. स्थानिक बाजारपेठ ज्या ठिकाणी वस्तूंचे उत्पादन होते त्याच ठिकाणी जर वस्तूंची विक्री होत असेल तर त्याला म्हणायचं स्थानिक बाजारपेठ. ज्या ठिकाणी उत्पादन होते त्याच ठिकाणी वस्तूंची विक्री होणं. उदाहरणार्थ खेडेगावात भरणारा बाजार, त्या ठिकाणी खेडेगावातच शेतकरी धान्याचं उत्पादन घेतात, भाजीपाल्याचं उत्पादन घेतात आणि गावामध्येच विक्रीसाठी मांडतात. तेव्हा आपण त्याला काय म्हणू शकतो? स्थानिक बाजार किंवा स्थानिक बाजारपेठ. ज्या ठिकाणी उत्पादन घेतलं जातं त्याच ठिकाणी वस्तूंची विक्री करणं. मग त्या ठिकाणी गाव पातळीवरील बाजार असेल किंवा तालुका पातळीवरील बाजार असेल. नंतर दुसरा प्रकार आहे राष्ट्रीय बाजारपेठ. राष्ट्रीय बाजारपेठ देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत असणारी बाजारपेठ, त्याला म्हणायचं राष्ट्रीय बाजारपेठ. देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत असणारी बाजारपेठ म्हणजे राष्ट्रीय बाजारपेठ होय. उदाहरणार्थ आपली भारत देशाची बाजारपेठ. भारतामध्ये मग एकाच ठिकाणी वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते का? नाही. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते. महाराष्ट्रातील अनेक वस्तू व सेवा गुजरातला, तामिळनाडूला किंवा दिल्लीला नेऊन विकल्या जातात किंवा इतर घटक राज्यातील वस्तू महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असतात. तर पूर्ण देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या जी काही वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते त्यालाच म्हणायचं राष्ट्रीय बाजारपेठ. आणि तिसरा प्रकार आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या बाहेर केला जाणारा बाजार, जागतिक स्वरूपाची बाजारपेठ म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. आपण 11वीला जागतिकीकरण ही संकल्पना विचारात घेतलेली आहे. संपूर्ण जग हीच एक बाजारपेठ आहे असं समजून आर्थिक व्यवहार करणं म्हणजे एक प्रकारे जागतिकीकरण. आणि तीच प्रक्रिया या ठिकाणी आपल्याला लागू होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फक्त देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आतच वस्तू व सेवा विकल्या जातात का? नाही. तर एका देशाचा इतर अनेक देशांबरोबर व्यापार चालतो. उदाहरणार्थ भारताचा अमेरिका, जपान बरोबर चालणारा व्यापार असेल किंवा इतर राष्ट्रांचा भारताबरोबर केला जाणारा व्यापार असेल. भारतातून इतर देशांमध्ये वस्तू व सेवांची केली जाणारी निर्यात असेल किंवा इतर देशांमधून भारतामध्ये वस्तू व सेवांची केली जाणारी आयात असेल. याला काय म्हणायचं? आंतरराष्ट्रीय बाजार किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ.
अनेक देशांमध्ये चालणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री, देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या बाहेर वस्तू व सेवांचा केला जाणारा व्यवहार म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ होय. अशा रीतीने आपण स्थळानुसार बाजाराचे किती गटात वर्गीकरण करतो? 3 गटात. स्थानिक बाजारपेठ, राष्ट्रीय बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. नंतर बाजाराच्या वर्गीकरणामध्ये दुसरा मुख्य घटक कोणता सांगितलेला आहे मी? काळानुसार बाजाराचे वर्गीकरण. पहिला घटक कोणता होता? स्थळानुसार बाजाराचे वर्गीकरण. त्यामध्ये आपण 3 प्रकार विचारात घेतले. दुसरा घटक आहे काळानुसार बाजाराचे वर्गीकरण. यामध्ये काळानुसार बाजाराचे एकूण 4 गटामध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. अत्यल्प काळ, अल्पकाळ, दीर्घकाळ आणि शेवटचा घटक त्या ठिकाणी अति दीर्घकाळ. काळानुसार हे वर्गीकरण केलेलं आहे. अत्यल्प कालखंडासाठी असणारा बाजार म्हणजे काही तास किंवा एखादा दिवस किंवा एक आठवडा हा कालावधी विचारात घेऊन केलेला प्रकार म्हणजे अत्यल्प काळ असलेला बाजार होय. नंतर अल्पकाळ असलेला बाजार 1 वर्षापर्यंत त्या ठिकाणी असणारा जो काही बाजार आहे, 1 वर्षापेक्षा कमी कालावधी किंवा 1 वर्षापेक्षा कमी कालखंड असणारा बाजार म्हणजे अल्प कालखंड असणारा बाजार. नंतर दीर्घ कालखंड असणारा बाजार 5 वर्षापर्यंत कालावधी असणारा जो काही बाजार आहे, या बाजाराला आपण म्हणतो दीर्घ कालावधी असणारा बाजार. 5 वर्षापर्यंतचा कालावधी म्हणजे दीर्घ स्वरूपाचा कालावधी होय. आणि चौथा प्रकार आहे अति दीर्घकाळ. 5 वर्षापेक्षा जास्त कालखंड असणारा बाजार म्हणजे अति दीर्घ कालखंड असणारा बाजार होय. किती प्रकार आहेत? कालखंडानुसार, काळानुसार 4. अत्यल्प काळ, अल्पकाळ, तिसरा दीर्घकाळ आणि चौथा अतिदीर्घकाळ. अत्यल्प काळ म्हणजे किती काळ सांगितला मी? काही तासांचा, 1 दिवसाचा किंवा फार तर 1 आठवड्याचा कालावधी. आणि हा अत्यल्प काळ असतो. या अत्यल्प काळामध्ये वस्तूचा बाजारातील पुरवठा हा अलौकिक असतो. सहजासहजी पुरवठ्यात बदल होत नाही. काही कालखंड किंवा काही 1-2 दिवस किंवा 1 आठवडा, 1 आठवड्यामध्ये साधारणतः वस्तूचा पुरवठा अलौकिक स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसून येतो. काही तासामध्ये बाजारात वस्तूची किंमत वाढत आहे, मागणी वाढत आहे म्हणून लगेच पुरवठा करणं शक्य नसतं. आणि त्यामुळे अल्पकालखंडामध्ये वस्तूचा बाजारातील पुरवठा कसा असतो? अलौकिक स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसून येतो. या अल्पकालखंडामध्ये प्रामुख्याने वस्तूची किंमत ही